तर महत्त्वाची बातमी, पोर्शे कंपनीचे प्रतिनिधी कारच्या तपासणीसाठी आता पुण्यात येणार आहेत। येरवडा पोलीस ठाण्याबाहेर सध्या पोर्शे कार ही झाकून ठेवण्यात आली आहे। कारच्या बाजूला बॅरिकेडिंग सुद्धा करण्यात आलेलं आहे। आपले प्रतिनिधी अभिजित पोटे सध्या घटनास्थळावरून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। अभिजित, तू त्या कारच्या आजूबाजूलाच आहेस का आणि ही पोर्शे कार आता झाकून ठेवली आहे, किती वेळामध्ये या कंपनीचे अधिकारी पोहोचतायत? मनुश्री कल्याणी नगरमध्ये झालेल्या अपघात प्रकरणाची जी पोर्शे कार आहे त्या कारची पाहणी करण्यासाठी खरं तर जर्मनीवरून एक टीम पुण्यात येणार असल्याचं कळतंय। जे इलेक्ट्रिक वस्तू आहेत त्या गाडीतल्या सगळ्या ते चेक करण्यासाठी आणि तांत्रिक गोष्टी ज्या आहेत त्या गाडीच्या ते चेक करण्यासाठी खरं तर याआधी आरटीओचे अधिकाऱ्यांनी खरं तर पोर्शे कंपनीतले जे स्थानिक देशातले अधिकारी आहेत त्यांनी देखील हे चेकअप केलं होतं। पण आता जर्मनीवर 1 ते 2 अधिकारी येणार असल्याची प्राथमिक माहिती मिळालेली आहे आणि त्याच अनुषंगाने अपघातातली जी पोर्शे कार आहे जी येरवडा पोलीस स्टेशनमध्ये पार्क केलेली आहे तिला जे येलो ताडपत्री आहे तिने झाकून ठेवण्यात आलेलं आहे, कारण पाणी जाता त्या ज्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आहेत त्यामुळे या चौकशीमध्ये किंवा टेक्निकल गोष्टीमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो। त्याच अनुषंगाने ही गाडी जी आहे ती मनुष्य झाकून ठेवण्यात आलेली आहे। बॅरिकेडिंग या सगळ्या गाडीच्या भोवताली करण्यात आलेलं आहे। खरं तर एक टीम जर्मनीहून, जी पोर्शे कंपनी मूळची जर्मनीची आहे, भारतात ज्या ब्रांचेस आहेत त्या ब्रांचेसच्या अधिकाऱ्यांनी याची तपासणी केली आहे। आरटीओ अधिकाऱ्यांकडून तपासणी केलेली आहे। खरं तर यातल्या कॅमेऱ्यातले व्हिडिओ देखील टेक्निकल चेकअपसाठी जे आहे ते पाठवण्यात आलेले आहेत। पण जे महत्त्वाचे अधिकारी आहेत ते देखील काही तांत्रिक बाबी तपासण्यासाठी, या गाडीची तपासणी करण्यासाठी याच येरवडा पोलीस स्टेशनमध्ये काही दिवसात येणार आहेत अशी प्राथमिक माहिती मिळते। उद्याही येऊ शकतात। खरं तर त्या अनुषंगानेच आता पूर्ण जे थेट जर्मनीहून आता पोर्शे कारचे प्रतिनिधी हे पुण्यात या कारच्या तपासणी करता येणार आहेत।